हमें जैसे कि इंफॉर्मेशन मिली कि कमाल चौक के पास एक हुक्का पार्लर शुरू है, तो हमने वहाँ पे टीम भेजी और वहाँ पे सर्च करने के बाद हमें वो कंफर्मेशन मिला, तो हमने वहाँ पे 30 तारीख को एक हुक्के की रेड की है और वहाँ का जो मुद्देमाल है वो भी सीज किया है और जो हुक्के के पॉट से, पाइप से और जो कुछ फ्लेवर्स वगैरह है तो वो भी सीज किए। मैंने इसके पहले भी रेड हुई थी, अभी क्या क्या कार्रवाई हुई, इसमें क्या कलम है, हुक्का पार्लर का क्या नाम था और क्या कलम लगा इसको? हुक्का पार्लर का फिरंगी नाम था और पहले भी हमने वहाँ पे रेड की थी और सील भी किया था और तब से वो बंद था और उसमें हमने अभी सेक्शंस जो सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम 2003 है उसके कलम 4, 21, 5, 7, 20 ये सेक्शंस हमने लगाए और BNS के 280 और 287 ये सेक्शंस वहाँ पे लगाए। मैडम ये कितने दिन से चला रहा था ये हुक्का पार्लर कुछ वैसा? जैसे कि हमें इंफॉर्मेशन अभी मिली तो एक महीने से शुरू है ऐसे हमें इंफॉर्मेशन। मैडम चालक कौन था कुछ ऐसा? उनका जंटी सोलोमन और धीरज गोलछा ये दोनों चला रहे थे। बरोबर आम्ही दिनांक 29/8/2023 रोजी आम्हाला माहिती मिळाली की पाचपावली ते कमाल चौक इथे जवळपास हुक्क्याचं पार्लर चालू आहे, तर त्या अनुषंगाने आम्ही तिथे टीम पाठवली आणि त्या टीमने त्या ठिकाणी सर्च घेतला, तर त्या ठिकाणी आम्हाला एक हुक्का पार्लर साईनाथ कॉम्प्लेक्समध्ये मिळालं। त्या अनुषंगाने आम्ही तिथे 23/8/2025 रोजी आम्ही तिथे रेड केली आणि त्या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। मॅडम काय नाव होता हुक्का पार्लरचा आणि कोण चालक होता हे? त्या हुक्का पार्लरचं नाव फिरंगी आहे आणि त्या हुक्का पार्लरवरती आपण कारवाई केलेली आहे। याच्या पहिले भी तुम्ही रेड केली होती, सील केला होता, याच्या बाद चालक कोण आहे, का कलम आहे याच्यावर हुक्का पार्लरवर, एक मेसेज युवा मेसेज का आहे? त्या ठिकाणी आपण मागच्या वर्षी देखील केली होती कारवाई आणि त्या हुक्का पार्लरचं नाव तेच आहे फिरंगी। आपण त्या ठिकाणी सील पण केलेलं होतं, पण ते पुन्हा आता चालू असल्याची आपल्याला माहिती मिळाली होती, त्यावेळी आपण आता केलेली आहे। आणि युवा पिढीला आमचं हेच आव्हान आहे की असे जे तंबाखूजन्य हुक्का असतील त्याचं सेवन करू नये, ते आरोग्यास धोकादायक आहे आणि असं जर कुठे विक्री होत असेल, असे पार्लर जर चालू असेल तर त्याची माहिती आम्हास द्यावी आणि त्याच्यावरती कारवाई करू। मॅडम याच्यामध्ये का कलम लावला आहे चालकाला? याच्यामध्ये आपण सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ कायदा अधिनियम 2003 याचे कलम 4, 21, 5, 7 तसेच 20 आणि BNS सेक्शन 280 आणि 287 हे लावलेले आहेत। बरोबर आम्ही तिथे जो काही मुद्देमाल आम्हाला सापडलेला आहे तो पूर्ण जप्त केलेला आहे। पॉट असतील, फ्लेवर्स असतील, पाईप्स असतील, हे सगळे जप्त केलेलं आहे आणि आता पुढे आम्ही जी काही कारवाई असेल ती पण करू।